शहरामधल्या काही प्रमुख मंडळींनी नगराध्यक्षाकडे भेटून जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण केलं पाहिजे अशी मागणी त्यांच्याकडे केली. आणि मला नगराध्यक्षाने पण सांगितलं की समाजातल्या काही प्रमुख लोकांची भावना आहे की पुतळ्याचं सुशोभीकरण व्हावं आणि तुम्ही नगरपालिकेमध्ये या निमित्तानं बैठकीला आलं पाहिजे. नगराध्यक्षांनी बैठक आयोजित केली. समाजातली प्रमुख सगळी मंडळी या बैठकीला, शहरातली, तालुक्यातली, आणि कमी वेळेमध्ये सांगितल्यामुळं तरी पण सगळी मंडळी आलेली आहे. या सगळ्यांच्या भावना होत्या की त्यामध्ये कुठलंही राजकारण न आणता या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे. मी यापूर्वी देखील सुशोभीकरण करायच्या सूचना दिलेल्या होत्या, पण काही मंडळींनी मी म्हणतो म्हणून करा हा जो काही प्रयोग इथं चालवला त्याच्यामुळे ते काम थांबलं. पण आता समाजाच्याही लक्षात आलं आणि समाजाने सांगितले की कोण पेपरमध्ये काय देतो, कोण स्टेटमेंट काय देतो, आम्हाला त्याचं काही देणं घेणं नाही. त्यामुळं कोणाचं न ऐकता काम सुरू झालं पाहिजे. मी समाजाच्या भावना लक्षात घेऊन कोणी वर्तमानपत्रात किंवा कुठेही स्टेटमेंट दिलेलं त्याला काही त्याचा विचार न करता जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजाच्या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ 2 ऑगस्टला सर्वांच्या साक्षीनं होणार आणि अतिशय चांगलं काम, लोहा शहराच्या वैभवात भर पाडणारं काम या निमित्तानं पूर्ण करण्याची भूमिका आहे. पूर्णपणाने 1992 पासून हा समाज माझ्या पाठीशी आहे. स्टेटमेंट करणाऱ्या लोकांपेक्षा 10 पटीनं माझ्यासोबत आहे. त्याच्यामुळं मला लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्या समाजाचा आदर करून सगळ्या समाजाच्या भावना लक्षात घेऊन काम करावं लागते. तसंच मी आज वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भावना लक्षात घेऊन जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजाच्या पुतळ्याच्या कामाचं सुशोभीकरणाचं काम 2 ऑगस्टला सुरू करणार आहे.